मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, इयत्ता 10वीला आपल्याला एकूण 6 विषय आहेत आणि 6 विषय प्रत्येकी 100 गुणांचे असतील। मग यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी हे 3 भाषा विषय, त्यानंतर गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे हे प्रत्येक विषय एकूण 100 गुणांचे आहेत। परंतु या सर्व विषयांची केवळ 80 गुणांचीच लेखी परीक्षा होते। मग उर्वरित 20 गुणांचं काय? तर आपल्याला माहिती आहे, ही अंतर्गत मूल्यमापनामध्ये आपल्याला शालेय स्तरावरती एक परीक्षा घेतली जाते, ज्याला आपण प्रॅक्टिकलची परीक्षा म्हणत असतो। आणि त्या प्रॅक्टिकलची परीक्षेमध्ये आपल्याला 20 गुणांचं मूल्यमापन केलं जातं किंवा 20 गुण दिले जातात, ज्यालाच आपण मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषा विषयांसाठी तोंडी परीक्षा असं म्हणत असतो। त्याचबरोबर गणित आणि विज्ञान या विषयासाठी अंतर्गत मूल्यमापन किंवा प्रॅक्टिकलची परीक्षा असं म्हणत असतो। तर नेमकं हे अंतर्गत मूल्यमापन काय आहे त्याविषयी आपण माहिती घेत आहोत। तर या अगोदर आपण मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषा विषयांच्या तोंडी परीक्षेचं स्वरूप कसं असतं, कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, यावर आधारित आपण व्हिडिओज बनवलेले आहेत। त्या सर्वांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पहा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि विज्ञान या 2 महत्त्वाच्या विषयातील 20 गुणांचं जे अंतर्गत मूल्यमापन आहे, म्हणजे प्रॅक्टिकलची परीक्षा आहे, ती कशा प्रकारची असते, त्याचा आराखडा कसा आहे, प्रॅक्टिकलचं फॉर्मॅट कसं आहे, त्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत। त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्र, ज्यामध्ये इतिहास व भूगोल या विषयाचं अंतर्गत मूल्यमापन कसं असतं त्याविषयी माहिती घेणार आहोत। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर गणित विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुण विभागणी ही पुढील प्रमाणे असेल। तर गणित हा विषय आपल्याला एकूण 100 गुणांचा आहे। यामध्ये 80 गुणांची लेखी परीक्षा असते आणि 20 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन म्हणजेच प्रॅक्टिकलची परीक्षा असते। सुरुवातीला ही 80 गुणांची अंतिम लेखी परीक्षा म्हणजे बोर्ड एक्झामिनेशन ही 80 गुणांची असेल। मित्रांनो, यामध्ये 2 भागामध्ये विभागणी केली आहे। गणित भाग 1, ज्याला आपण बीजगणित म्हणतो, जे 40 गुणांची आहे, आणि गणित भाग 2, ज्यालाच आपण भूमिती म्हणतो, हे देखील 40 गुणांसाठी आहे। आता 40 अधिक 40 झाले 80 गुण। आता उर्वरित 20 गुणांचं काय, ज्यालाच आपण अंतर्गत मूल्यमापन म्हणत असतो किंवा प्रॅक्टिकल म्हणत असतो, त्याच्याविषयी माहिती घेऊया। तर अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचं असेल, ह्याची विभागणी आपण जाणून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला गणित या विषयामध्ये गृहपाठ दिले जातात, 2 गृहपाठ, त्यापैकी एक गृहपाठ गणित भाग 1 या विषयावर आधारित असतो आणि दुसरा गृहपाठ गणित भाग 2 या विषयावर, म्हणजेच बीजगणिताचा एक गृहपाठ आणि भूमितीचा एक गृहपाठ। अशा प्रकारे आपल्याला गणित विषयाचे एकूण 2 गृहपाठ करणे आवश्यक आहेत आणि या प्रत्येक गृहपाठाला 5 गुण आहेत। बीजगणित याचा गृहपाठ 5 गुण, भूमितीचा गृहपाठ 5 गुण, असे एकूण 10 गुणांचा हा गृहपाठ असेल। या प्रकारे इथं दिलेलं आहे, प्रत्येक गृहपाठ 5 गुणांचा आणि एकूण गृहपाठ 10 गुणांचे। तर अशा प्रकारे अंतर्गत मूल्यमापनातील ह्या 20 गुणांपैकी 10 गुणांचा हा गृहपाठ झालेला आहे। तर आता उर्वरित 10 गुणांचं काय त्याविषयी माहिती घेऊया आपण। तर या 10 गुणांसाठी आपल्या शाळेमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा अथवा बहुपर्यायी प्रकारची परीक्षा तुमच्या गणित शिक्षकांकडून आयोजित केली जाईल। आता यामध्ये भाग 1 साठी 10 गुण आणि भाग 2 साठी 10 गुण, म्हणजेच बीजगणितासाठी 10 गुण असतील आणि त्यानंतर भूमितीसाठी 10 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा किंवा बहुपर्यायी प्रकारची परीक्षा ही आयोजित केली जाईल। आता या एकूण 20 गुणांचं रूपांतर शेवटी 10 गुणांमध्ये केलं जातं, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला या परीक्षेमध्ये एकूण 20 गुण मिळाले तर याचं रूपांतर 10 गुणांमध्ये, म्हणजेच काय होईल, या 20 गुणांचं रूपांतर होईल 10 गुणांमध्ये। जर तुम्हाला 18 गुण मिळाले असतील तर तुम्हाला 9 गुण दिले जातील, कारण 20चं रूपांतर शेवटी 10 गुणांमध्ये होणार आहे। तर अशा प्रकारे अंतर्गत मूल्यमापन ह्या गणितीय विषयाचं असतं।
गृहपाठ 10 गुणांसाठी आणि प्रात्यक्षिक अथवा बहुपर्यायी प्रकारची परीक्षा ही 10 गुणांसाठी असते. ही सर्व परीक्षा शालेय स्तरावरच आयोजित केलेली असते आपल्या गणित शिक्षकांद्वारे. तर मित्रांनो, अशा प्रकारे लेखी परीक्षा ही 80 गुणांची आणि अंतर्गत मूल्यमापन प्रॅक्टिकलची परीक्षा ही 20 गुणांची. अशा प्रकारे तुमचं गणित विषयांचं हे 100 गुणांचं मूल्यमापन असतं. तर पुढील मुद्द्याकडे जाण्याच्या अगोदर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. तर मित्रांनो, तुमचा SSC बोर्डाचा अभ्यास चांगल्या प्रकारे सुरू असेलच, तुमचा हाच अभ्यास अधिक परिणामकारक होण्यासाठी अनअकॅडमीने आणली आहे अनलॉक 20 ऑफर. तर इतके दिवस अनअकॅडमीच्या कोणत्या पेड सबस्क्रिप्शनवर केवळ 10% डिस्काउंट मिळत होता, पण आता 30 ते 31 जानेवारीच्या दरम्यान तुम्ही जर अनअकॅडमीचं पेड सबस्क्रिप्शन घेत असाल तर तुम्हाला एकूण 20% डिस्काउंट मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करावा लागेल. तर या संबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर आजच अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करा. तर यासोबतच या वर्षातील सर्वात मोठ्या स्कॉलरशिप टेस्ट अनअकॅडमीने आणलेली आहेत, अनअकॅडमी प्रोडिजी. या ठिकाणी तुम्हाला 20 लाखांपर्यंत स्कॉलरशिप जिंकण्याची संधी आहे. म्हणजेच तुमचा ग्रॅज्युएशन व पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचा पूर्ण खर्च या स्कॉलरशिप मार्फत भागवला जाऊ शकतो. 29 जानेवारी 2022 पासून सुरू होणाऱ्या या टेस्टमध्ये इयत्ता 7वी ते 12वी पर्यंतचे तसेच IIT, JEE, नीटचे सर्व विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करायचा आहे. टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये तुमचं स्कोअर कार्ड दिले जाईल व तुमची रँक कळवली जाईल. या टेस्टमधील टॉप रँकर्स जिंकू शकतात मॅकबुक, आयफोन्स, आयपॅड्स सारखे बक्षीस. त्यामुळे मित्रांनो, आजच अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड करा व या टेस्ट द्यायला सुरुवात करा. त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान या विषयासाठी लेखी व अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी कशी असते त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर विज्ञान या विषयाची अंतिम लेखी परीक्षा म्हणजेच बोर्ड परीक्षा, मग यामध्ये विज्ञान भाग 1 40 गुण आणि विज्ञान भाग 2 40 गुण. 2 स्वतंत्र परीक्षा असतील मित्रांनो, 2 वेगवेगळ्या दिवशी. त्यानंतर आता अंतर्गत मूल्यमापनाची विभागणी कशी असते त्याविषयी आपण माहिती घेऊया. त्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा उपक्रम हे 20 गुणांसाठी असतील. आता 20 गुणांची विभागणी त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये प्रयोग असतील 12 गुणांसाठी. तर या 12 गुणांची विभागणी परत लक्षात घ्या. भाग 1 साठी 6 गुणांची प्रयोगाची परीक्षा होईल, आपली प्रॅक्टिकलची परीक्षा असेल किंवा प्रात्यक्षिक परीक्षा असेल, आणि भाग 2 साठी 6 गुणांची. आता यामध्ये हे 6 गुणांची विभागणी आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया. त्यानंतर मग पुन्हा पुढील गुणांची आपण विभागणी समजून घेऊया. तर जे 6 गुण आहेत यामध्ये आपल्या प्रयोगाची कार्यपद्धती, ज्याला आपण वर्किंग म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेला जो प्रयोग आहे, प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये, प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये जो दिलेला प्रयोग आहे, एक्सपेरिमेंट आहे, तुम्ही किती चांगल्या प्रकारे करतात किंवा त्या ठिकाणची उपकरणे तुम्ही किती चांगल्या प्रकारे हाताळतात, ह्यालाच म्हणायचं प्रयोगाची कार्यपद्धती किंवा वर्किंग. तर यासाठी असतील 3 गुण. त्यानंतर निरीक्षणे, ज्यालाच आपण ऑब्झर्वेशन्स म्हणत असतो, तर ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षणासाठी असतील 2 गुण. आणि शेवटी अनुमान, निष्कर्ष किंवा रिझल्ट यासाठी 1 गुण असेल मित्रांनो. तर अशा प्रकारे 3 + 2 5 आणि +1 6 गुणांची ही विभागणी असेल भाग 1 आणि भाग 2 ची. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे उर्वरित मार्कांमध्ये असतील नोंदवही, जी आपली प्रयोगवही असते किंवा प्रात्यक्षिक परीक्षेची नोंदवही असेल, त्यासाठी 4 गुण असतील. ह्या 4 गुणांचं विभाजन परत विज्ञान भाग 1 ची नोंदवही आपण पूर्ण केली, 2 गुण भेटतील. विज्ञान भाग 2 च्या प्रयोगवहीसाठी आपल्याला 2 गुण भेटतील. तर अशा प्रकारे नोंदवहीसाठी किंवा प्रयोगवहीसाठी, रेकॉर्ड बुकसाठी आपल्याला 4 गुण असतील. शेवटी उपक्रम नोंदणी किंवा उपक्रम नोंदवही यासाठी 4 गुण असतील. उपक्रम आपल्याला शाळेमधून दिले जातील, जे आपल्या प्रत्येक पाठाच्या पाठीमागे दिलेले स्वाध्याय झाल्यानंतर त्यातीलच उपक्रम आपल्याला निवडायचे आहेत. तर वर्षभरामध्ये केवळ आपल्याला 2 उपक्रम करणे अपेक्षित आहेत. विज्ञान भाग 1 साठी 1 आणि विज्ञान भाग 2 साठी 1. तर अशा प्रकारे 2 उपक्रम आपल्याला करायचे आहेत. त्यासाठी भाग 1 साठी 2 गुण आणि विज्ञान भाग 2 च्या उपक्रमासाठी 2 गुण. तर अशा प्रकारे हे उपक्रमासाठी एकूण 4 गुण असतील.
तर मित्रांनो अशा प्रकारे प्रयोग 12 मार्कांचे असतील, नोंदवही 4 मार्क आणि उपक्रम नोंदणी हे 4 मार्क. तर अशा प्रकारे आपले 20 गुणांचं विज्ञान या विषयाचं प्रात्यक्षिक परीक्षा आणि उपक्रम या अंतर्गत आपलं मूल्यमापन होईल. हे सर्व काही शालेय स्तरावरच होत असतं. त्यानंतर उपक्रम नोंदवही शाळा स्तरावर जतन करणे अत्यावश्यक आहे. प्रात्यक्षिक परीक्षेची नोंदवही हे देखील आपल्याला शालेय स्तरावर जतन करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बहिस्थ परीक्षकांची नियुक्ती विभागीय मंडळामार्फत करण्यात येईल. आता बहिस्थ परीक्षक म्हणजे एक्सटर्नल एक्झामिनर म्हणजे विज्ञान विषयासाठी दुसऱ्या शाळेतील एका विज्ञान शिक्षक आपल्या शाळेवरती येत असतात. परीक्षेची योग्य प्रकारे कारवाई पूर्ण व्हावी यासाठी आणि यांची नियुक्ती विभागीय मंडळाकडून केली जात असते. त्यानंतर आता उत्तीर्णतेसाठी विज्ञान आणि गणित या विषयांचा एक गट आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान अवघड जात असतं त्यांनी गणित विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना गणित अवघड जात असतं त्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. कारण पासिंगसाठी या 2 विषयांची ग्रुपिंग होणं आवश्यक आहे. आता दोन्ही विषयांच्या एकत्रित गटामध्ये उत्तीर्णतेसाठी म्हणजे पासिंगसाठी 200 गुणांपैकी कमीत कमी 70 गुण मिळवणे आवश्यक आहे व त्यापैकी प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 25 गुण मिळवणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे गणित हा 100 गुणांसाठी आहे आणि विज्ञान हा देखील 100 गुणांसाठी आहे. तरी दोन्ही मिळून किती झाले 200 गुण. तर 200 मार्कातील आपल्याला कमीत कमी गणित विषयातील 35 व विज्ञान विषयातील 35 असे एकूण 70 मार्क्स मिळवणे आवश्यक आहे. म्हणजेच या 2 विषयापैकी कोणत्याही एका विषयामध्ये जर आपल्याला 35पेक्षा कमी गुण मिळत असतील परंतु दोघांची बेरीज जर 70 होत असेल तरी आपण त्या 35पेक्षा कमी मार्क मिळालेल्या विषयामध्ये पास होऊ शकतो. परंतु त्यामध्ये एक अट आहे की त्या विषयामध्ये कमीत कमी 25 गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे 35पेक्षा कमी मार्क मिळाले ठीक आहे, परंतु ते मार्क 25पेक्षा अधिक पाहिजेत आणि दोन्ही मार्कांची बेरीज म्हणजे गणित व विज्ञान या दोन्ही विषयांमध्ये मिळालेल्या मार्कांची बेरीज ही 70 येणे आवश्यक आहे. तेव्हा आपण या दोन्ही विषयामध्ये पास होऊ शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणित व विज्ञान या विषयातील अंतर्गत मूल्यमापन कशा प्रकारे असतं त्याविषयी माहिती घेतली आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्र या विषयातील अंतर्गत मूल्यमापन कशा प्रकारे असतं त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो अशाच वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक अपडेट व विज्ञान विषयांची व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.